मुद्दा हा महायुतीसाठी ठरू शकतो। सध्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधली बैठक संपलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती होती। 2 जागांचा प्रस्ताव ठेवला गेला। वेदांतकडे जाऊयात। वेदांत, नक्कीच आपण बघतो बैठक साधारणपणे 1 ते 1.5 तास चालली आणि त्यानंतर आता सर्व नेते बाहेर पडतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता या ठिकाणाहून ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस सुद्धा आता पुढे मार्गस्थ होत आहेत। आपण बघितलं एक साधारणपणे 11 सव्वा 11 दरम्यान ही बैठक सुरू झाली होती आणि बैठकीचं महत्त्व म्हणजे मनसेला महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यासंदर्भातली ही महत्त्वाची बैठक होती। आता ह्याच गाडीमध्ये सुद्धा आपण बघतोय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। राज ठाकरे आपण बघतोय, राज ठाकरे इथे त्यांची सुद्धा गाडी, आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा इथे सुद्धा पण बैठकीत काय झालं या बाबतीतली माहिती ते आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांना देतील। जवळपास काय नाव त्यामुळे आपण बघतोय कॉन्वॉय जो आहे तो सगळ्या नेत्यांचा 3 महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू होती। साधारणपणे 1 ते 1.5 तास ही बैठक झाली। बैठकीत नेमकं काय झालं या संदर्भात कोणीही भाष्य केलं नाही किंवा कोणीही माध्यमांना अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। कदाचित जे ठरलेलं आहे त्यावर पुन्हा एकदा चर्चा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार का या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाईल। आपण बघितलं कोणीही म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मग राज ठाकरे असतील यांनी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। काल एक गुप्त बैठक देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली होती आणि त्यानंतर 3 महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आज ही बैठक होतीये। अमित शहांच्या बैठकीनंतर आता राज्यातील नेते यांच्यासोबत राज ठाकरे हे चर्चा करतात आणि आता या चर्चेमध्ये नेमकं काय झालं यावर अधिकृत प्रतिक्रिया महायुतीचे नेते किंवा मग राज ठाकरे